उन्हाळ्यात काय समस्या येत आहे? उन्हाळ्यात आहे ना रिवर्स जाण्याचा जास्त प्रॉब्लेम आहे. झाड होत नाही पहिली गोष्ट. तयार. आणि रिवर्स झाड म्हणजे ऑलमोस्ट 50% झाड मरीत जातं. त्याच्यामुळे उन्हाळ्यात कोणीच लागवड करत नाही. तर मग आपण धाडस केलं. धाडस केलं कार्बनच्या मदतीने. हिमतीवरती. म्हटलं बघूया काय जे होईल ते पुढे जाऊन बघूया. कारण की आपल्याला जुन्या प्लॉटवरती चांगला अनुभव आलेला होता. त्यानुसार आपण इथे पण त्याचं कार्बन टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. अच्छा, म्हणजे आता जर बघितलं तर रिवर्स कुठेच नाही, काडी वगैरे कुठेच नाही. 10% पण झाड मरी जात नाहीये. अच्छा, काय सांगाल जे शेतकरी नवीन लागवड करतात किंवा गुलाब लागवडीचं नियोजन करतात, काय सांगाल अशा शेतकऱ्यांना वापरलं पाहिजे का? 100% वापरलं गेलं पाहिजे. जेणेकरून आता तुम्ही बघताय प्रत्येक झाडाला फूट निघालेली आणि एकसारखी फूट आहे, मागे पुढे पण नाहीये. जेणेकरून मला हा जो फायदा भेटणार आहे की लोक जे जून मध्ये प्लॉट लावतात तर तिथपर्यंत तोपर्यंत जाऊन माझा प्लॉट चालू होऊन मला हुंडीचे पैसे पण रिकवर होऊन जातील. त्या हिशोबाने मी नियोजन केलं होतं आणि ते 100% नियोजन खरं ठरणार आहे. राम राम. नमस्कार. आत्ताच आपण तुमचा जो मोठा प्लॉट होता गुलाबाचा तिकडून आलो, बरोबर ना? बरोबर. आता हा नवीन लागवड केलेला आहे. हो हो. व्हरायटी कोणती? ही बोर्डेक्सच व्हरायटी आहे. इथे बघू शकतो आपण. अच्छा, रोप पुण्यावरून आणली ती का? पुण्यावरनं. अच्छा, किती आहे हे क्षेत्र किती? हे 2 एकर आता गुलाब लावलेला आहे. 2 एकर लावले हो, गुलाब. 18,000 हुंडी. 18,000 आहे. हो. अच्छा, लागवड कधीची? ही 3 फेब्रुवारीची लागवड आहे. 3 फेब्रुवारीची. हो. अच्छा, आता याला पण आपण काय सोडलेलं आहे? याला पण आपण कार्बनच सोडलेलं आहे आपल्या कंपनीचं. फक्त कार्बन सोडलेलं आहे. कार्बन सोडलेलं आहे फक्त. अच्छा, आता जर बघितलं तर ऊन भरपूर आहे, बरोबर ना? ऊन भरपूर आहे. म्हणजे ही लागवड तुमची जवळपास उन्हाळ्यातलीच आहे. उन्हाळ्यातलीच लागवड आहे. आणि तुम्ही आता समजा हा प्लॉट लागवड केला, लागवड पण सर्व तयारी तुम्ही तुमच्याच निरीक्षणाखाली झाली. हो, माझ्याच आता निरीक्षणाखाली. मला सांगा, आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात का गुलाब लागवड करायची सर आम्हाला, तर नियोजन सांगा, नेमकी जमीन कशी तयार करायची, तर जमीन कशी तयार केली, नंतर हे मल्चिंग कधी आथरले, थोडी माहिती द्या शॉर्ट मध्ये. सर्वप्रथम काय केलं तुम्ही? सर्वप्रथम इथे द्राक्ष बाग होता. ओके. द्राक्ष बागाच्याच 9 फुटाची गल्ली आहे आणि 1 बाय 1 वरती लागवड केलेली. ओके. पहिले तर सर्व वावर नांगरून घेतलं, त्याच्यानंतर रोटर मारली, परत फनून प्रॉपर त्याच्यातले बुडं वगैरे सगळं काढून प्रॉपर त्याला, आता हा बेड आहे, हा बेड आहे 4 फुटाचा, त्याला 5 फुटाचा मल्चिंग पेपर टाकलेला आहे आणि याला मॅन्युअल हाताने होल पाडलेले गेले. आणि जो बेड आहे तो एकदा न पाडता 3 वेळाच पाडलेला आहे, जेणेकरून तो मोठा होईल, उंची त्याची वाढेल आणि पावसाळ्यात जे पाऊस पडेल त्याचं पाणी खाली निघून जाऊन मुळी स्टॉप होणार नाही आपली. तर त्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही सर्वप्रथम पहिले बेड तयार करून घेतले. हो. नंतर मल्चिंग आथरलं. नंतर प्रॉपर बेड सपाट केले, जेणेकरून वरती खाली होऊ नये बेड. एकसारखे बेड करून घेतले. त्याच्यानंतर त्याला थोडं आम्ही ड्रीप वगैरे पसरून ड्रीप वगैरे चेक वगैरे करून मग मल्चिंग पेपर टाकला. ओके. त्यानंतर होल पाडले गेले त्याला आणि मग लागवड केली गेली. अच्छा, आणि त्याच्यानंतर मग कार्बनची ड्रिंचिंग केली. त्याच्यानंतर मग 5 ते 6 दिवसांनी कार्बनची ड्रिंचिंग झाली. ओके, चालेल. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. शंतनू गोटीराम वाघ, राहणार जानोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर सांगा. 70 30 29 17 77. चालेल, धन्यवाद. धन्यवाद.